नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, कापूस पीक जोमदार वाढ होण्यासाठी त्याचप्रमाणे कापूसाचं जास्तीत जास्त उत्पादन निघण्यासाठी आपल्याला खताचा दुसरा डोस देणं अत्यंत गरजेचं आहे। तर मित्रांनो, ज्यावेळेस आपला कापूस 50 दिवसाच्या आसपास किंवा पुढे गेला असतो तर अशा वेळेस आपल्याला या दुसऱ्या खताच्या डोसाची देण्याची गरज असते। कापूस पिकाच्या जे काही बोंड आहेत त्याचप्रमाणे पाते फुले जोरदार जास्त लागण्यासाठी, आपल्या पिकाचे जे काही बोंडे जाड होण्यासाठी, मोठे बोंडे होण्यासाठी, कापसाचं पीक जोमदार येण्यासाठी आपल्याला खताचा दुसरा डोस देणं अत्यंत गरजेचं आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खताचा दुसरा डोस कोणता द्यावा याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पाहूया सविस्तर माहिती। मित्रांनो, कापूस पिकाला दुसरा डोस देण्याचे फायदे आहेत ते म्हणजे पाते फुले जास्त लागावे, त्याचप्रमाणे उत्पादन वाढावे। त्यासाठी कापूस पिकाची वाढ थांबली असेल तर या दुसरा डोस टाकल्यामुळे आपल्याला कापसाचे पीक जोमदार वाढ आपल्याला झालेले दिसून येते। त्याचप्रमाणे बहरदार पीक, फुलं, पाते संख्या जास्त, या सर्व गोष्टीसाठी आपल्याला दुसरा डोस अत्यंत महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला कोणती खते घ्यायची आहेत? तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण पहिला डोस देतो त्यामध्ये नत्रचं प्रमाण अधिक असतं कापसाच्या पिकाची वाढ व्हावी यासाठी। मात्र आता आपल्या या दुसऱ्या डोसामध्ये पिकाची जास्तीत जास्त वाढ नाही करायची, तर आपल्याला फक्त पिकाचे बहरदारपणा यासाठी, फांद्या जे काही फुटवे फांद्या आहेत त्यांची जास्त रुंद, झाडं रुंद होण्यासाठी, त्याचप्रमाणे जास्त पाते फुले लागावे यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे। तर या दुसऱ्या डोसामध्ये नत्राचं प्रमाण कमी करायचं आहे, स्फुरद आणि पालाश यांचं प्रमाण वाढवायचं आहे। यासाठी आपल्याला जे काही पोटॅश आहे तर ते पोटॅश घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला 10-26-26 घ्यायचं आहे। मित्रांनो, 10-26 उपलब्ध नसल्या कारणाने आपण 15-15ची बॅग घेत आहोत। जर तुमच्याकडे 10-26 उपलब्ध असेल तर 100% 10-26 घ्या आणि याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट आणि बोरॉन हे 2 आवश्यक घटक घ्या, जेणेकरून आपल्या पिकामध्ये जे काही हिरवेपणा राहील आणि जे काही तुमची पाततेगळ होणार आहे ती होणार नाही। तर मित्रांनो, आपल्या दुसऱ्या डोसामध्ये घ्यायचं 10-26-26 एकरी 1.5 बॅग प्लस एक मॅग्नेशियम सल्फेट आणि बोरॉन 2 किलो प्रति एकर अशा पद्धतीने घ्यायचं आहे। जे काही मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो, बोरॉन 2 किलो या पद्धतीने आपल्याला डोस द्यायचा आहे। अशा पद्धतीने कंबाईन डोस करून आपल्याला सर्व द्यायचं आहे। मित्रांनो, पिकाच्या जोरदार आणि चांगल्या फुटवा होण्यासाठी, पिकाची जास्त पाते फुले आणि टपोरी बोंड होण्यासाठी ह्या खताची आवश्यकता असते। पिकामध्ये हिरवेपणा वाढण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट महत्त्वाचं आहे। आणि ज्यावेळेस तुमचं जास्तीत जास्त पाते लागले असतात तर ती पातेगळ होऊ नये यासाठी आपल्या प्रति एकर 2 किलो बोरॉन यामध्ये मिक्स करून द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हे सर्व एकत्र मिक्सचर करून आपल्याला द्यायचं आहे। यामध्ये 10-26 75 किलो तुम्ही 1.5 बॅग तुम्ही घेऊ शकता एकरी। जर तुमच्याकडे 10-26 उपलब्ध नसेल तर तुम्ही 12-32 घेऊ शकता। ते जर उपलब्ध नसेल तर जे काही 15-15 आहेत ते घेऊ शकता, किंवा मित्रांनो जे काही 8-21-21 आहे तर ते घेऊ शकता। यापैकी कुठलाही एकच घ्या, सर्व नाही घ्यायचे। आणि अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये पोटॅश मिक्स करू शकता। जर 10-26 असेल तर पोटॅश मिक्स करायची काही आवश्यकता नाही। 10-26 प्लस मॅग्नेशियम सल्फेट, बोरॉन घ्या, जास्त काही घेण्याची आवश्यकता नाही। तर अशा पद्धतीने आपले सर्व मिक्स करून एकत्रित आपल्याला खताचा डोस द्यायचा आहे। तुमच्याकडे कोणते खते उपलब्ध आहेत, तुम्ही कोणते खत देणार आहात याविषयी सविस्तर तुम्ही कमेंट्स करून कळवा। तर मित्रांनो, ही होती दुसऱ्या डोसाविषयी माहिती। कापूस पिकाला दुसरा डोस कोणता द्यावा याविषयी माहिती। व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। प्लीज सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा, कळवा।